दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा। शास्त्री दाते आपले विचार मांडतात. कार्यक्रमामध्ये जो बदल होतो तो आधी जाहीर करावा अशी सूचना आलेली आहे. सामान्यतः 2 महिने आधी हे सगळे कार्यक्रम ठरलेले आणि ऐन वेळी जर कोणाची गैरसोय त्यामुळे होत असेल तर तो दिवस बदलावा लागतो. तसा प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचा दिवस पुस्तक हा आज होता, तो त्यांच्या सोयीकरता म्हणून बदलून आणि काल घेतला. काही जणांचं म्हणणं असं आहे प्राध्यापकांचं भाषण होतं म्हणून काही लोक जास्त आले. मला असं वाटतं की आजचा विषय इतका महत्वाचा आहे म्हणूनच जेवढे लोक जास्त आले आणि त्यातही महिलांची संख्या जास्त आहे. तर कारण संस्कार करीत असतात ते स्त्रिया करीत असतात, त्यामुळे त्यांची संख्या उपस्थिती ही अधिक आहे. आपला परिसंवाद छान रंगलाय. विशेषतः वडावकर आणि प्राध्यापक राजाभाऊ जोशी यांनी आपली बाजू उत्तम मांडलेली आहे. ते समारोप करीत नाही, समारोप करण्याचं काम अध्यक्षांचं आहे, पण त्याला उत्तर देणं आपल्याला भाग आहे. राजाभाऊ जोशाने वकीलपत्र घेतलं आणि ती न घेताना काम उत्तम केलं. वडावकरजी बोलले की त्यानं जे काही अनुभव आले त्याचं रूप ते बोललेले आहे. एकंदरीत दृष्ट्या असं दिसतं की प्रगत विज्ञानाने माणसं जिंकून गेलेली आहे आणि त्यामुळे त्यांना संस्काराची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की संस्कार केले की लगेच त्याचा परिणाम काय दिसतो तर तसा काही परिणाम दिसत नाही. म्हणजे जसं विष खाल्लं की लगेच मनुष्य मरतो, असं संस्कार केले की जे काही चांगले परिणाम त्याचे व्हायला पाहिजे ते लगेच होतात असं नाही. ते या जन्मातही होतात, जन्मजन्मांतरीही होतात. ज्ञानदेवांनी म्हणलेलं आहे की उत्तर वैरागचा राजा पळता तू निघालाची झुंझा हा क्षात्रस्थ भाग तुझा झुंजडील तुझं. महाभारतातला प्रसंग आहे की उत्तर भोग ग्रहणाच्या वेळेला दुर्योधन आला चाल करून आणि उत्तर हा जो विराटाचा राजा, विराट नगरीचा राजा तो पळून गेला आणि दुर्योधनाबरोबर युद्ध करायला आलं कोण तर अर्जुन युद्ध करायला आला. वस्तू हा काम होतं कोणाचं? उत्तराचं काम होतं, पण तो पळून गेला. यदहं कागमाश्रित्यन योत्सैत वंदसे नित्यैषं दिवसाजस्ते प्रकृतस्व अन्य योगसती याच्यावर भाष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याने तो पळून गेला आणि तू मात्र तिथे युद्धाला उभा राहिला का? तुझी प्रकृती तशी आहे, तुझा स्वभाव तसा आहे. परवाईकडून बोललो की स्वभाव कुठून येत असतो, तो केवळ एका पिढीत येत नाही, 5-6 पिढ्या मागे जावं लागतं, तेव्हा तो स्व कुठला आहे ते कळतो, कुठून आलाय ते कळतं. 2 उदाहरणं आताही पण काही वक्त्यांनी सांगितली की दत्त महाराजांचं पुढे बघा, मागच्या 4-5 पिढ्या बघा, तेवढी विद्वत्ता होती, कसा आचार होता, कसे संस्कार होते, तेव्हा अशी विद्वान माणसं, सात्विक माणसं निर्माण होतात. केवळ विज्ञान विज्ञान म्हणून जर आपण त्याला कवटाळायला जायला लागलो तर विज्ञानातून माणसं राक्षस बनायला लागली हेही दृश्य आपल्याला दिसतं. जसं विज्ञानाने काही सोयी झाल्या तशा विज्ञानाने राक्षसताही वाढलेली आहे. टेलिफोन ही वस्तू आहे, चांगली आहे का नाही? कुणी म्हणाल चांगली आहे, पण त्याचा दुरुपयोग केला जातोय का नाही? गृहिणी दुपारच्या वेळा फक्त घरी असते आणि त्यावेळेला फोन खणखण लागेल त्याला उचलून कानाला लावावं लागतं. रिसिव्हर कानाला लावला की अचकट विचकट शिव्या ऐकाव्या लागतात, जे मुंबईला पुण्याला वगैरे सगळीकडे चालू आहे. विज्ञान जरी कितीही प्रगत झालं तरी त्याचा सदुपयोग कसा करावा हे कळण्याकरता संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. जर तो सदुपयोग कसा करावा हे कळलं नाही तर मग त्यातून काय होत आहे त्याचं उदाहरण सौभाग्याची लीला त्यांनी सांगितलं की परीक्षा हॉलमध्ये त्या मुलीला जाळलं. एवढी कामुकता वाढली आहे, परंतु काम नियंत्रित कसा करावा हे आमची विवाह संस्था सांगते, विवाह संस्था सांगतो. विज्ञान प्रगत होत आहे, प्रगत व्हायलाही आमची हरकत नाही, पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की विज्ञानाला कसं आणि काय हे कळलं आहे, पण का हे कळले नाही ते कदापि कळणार नाही.
त्या केरळमध्ये तिथल्या समुद्राच्या किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणजे पाऊस येतो हे विज्ञानाला कळलंय. पण कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो हे समजले नाही. प्रत्येक गोष्टीत आपण असं पहा. म्हणून एका चांगल्या वैज्ञानिकाने असं म्हणलेलं आहे की ज्यावेळी आम्ही या सृष्टीचं कोडं उलगडायला बसतो त्यावेळेला ते कोडं उलगडता उलगडता दुसरं कोडं आमच्या पुढे सत्य म्हणून उभं राहतं आणि ते कोडं सोडल्याशिवाय पहिलं कोडं उलगडत नाही. म्हणून आम्ही त्याचा नादी लागतो की ते कोडं आम्हाला कसं उलगडेल. ते कोडं उलगडायला गेलो की त्यातून तिसरं निर्माण होतं. असंच चाललेलं सारखं. आणि शेवट हात टिकून देणे असं म्हणलेलं आहे की या सृष्टीमध्ये जे काही आहे त्याच्या 1/100च्या 1,00,000 सुद्धा आम्हाला ज्ञान झालेलं नाही आणि ते होईल असं वाटतही नाही. तेव्हा विज्ञानाने आपल्याला टिकून जायचं काही कारण नाही. राजाभाऊ बोलता बोलता असं म्हणाले की आपल्या घरामध्ये दिवाणखान्यात हा जो टीव्हीचा राक्षस येऊन बसला आहे त्या राक्षसाने काय काय होत आहे. वस्तुतः ते विज्ञानाच्या बाजूने म्हणजे संस्कार करू नये अशा बाजूने बोलत असताना ते टीव्हीला राक्षस का म्हणले मला समजले नाही. टीव्हीला आम्ही राक्षस म्हणलं पाहिजे नाही. ज्यानं संस्काराचं महत्व माहीत आहे किंवा संस्कार करावेच असं ज्यांचं मत आहे त्यांनी टीव्हीला राक्षस म्हणावं. त्यांनी म्हणण्याचं कारण नाही. वस्तुला पण ते म्हणून गेले गेल्या थोडक्यात सगळं बोलायचं असल्यामुळे बोलतोय ना. लिहिलं ते म्हणाल्या की कोणाला तरी देव माणसाचं चित्र काढायचं होतं म्हणून त्यांचं काढलं आणि पुढे त्याला असं वाटलं की सैतानाचं चित्र काढावं. पण सैतानाचं चित्र कसं असतं सैतान कसं असतं बघण्याकरता ते तुरुंगात गेलं. मला वाटतं की सैतान कसा असतो हे बघण्याकरता 21सावं शतक सुरू होण्यापर्यंत आपल्याला थांबलं पाहिजे. आता त्याची निर्मिती सुरू झालेली आणि तिथे खरी त्याची पूर्णता होणार आहे 21व्या शतकामध्ये. वडासरांच्या बोलण्यामध्ये काही काही गोष्टी फार छान त्याने मांडलेल्या होत्या. ते म्हणाले की गर्भाशय जलपरीक्षा होते. गर्भाशयाची एकदा जलपरीक्षा झाल्यानंतर गर्भाधान संस्काराची आवश्यकता काय आहे. मानवी प्रगती जी चाललेली विज्ञानाची या प्रगतीमध्ये मूल न होण्याकरता काय करावं यात वैज्ञानिक यशस्वी झाले. पण ज्यांना मूल होतच नाही त्यांना मूल व्हावं असं काही विज्ञान निर्माण झालंय का. काही निर्माण झाले नाही अजून तरी. पण तो आमच्याकडे मात्र असा आहे की एकदा गर्भाधान संस्कार झाला गर्भधारणा झाली की 2 महिन्यात दुसऱ्या महिन्यात किंवा चौथ्या महिन्यात जर पुंसवन संस्कार केला तर हमखासपणे मुलगा होतो. गर्भजल परीक्षेची जरुरी नाही. आणि त्या गर्भजल परीक्षेतून आणखीन राक्षसपणा कसा निर्माण झाला आपण पहा की गर्भजल परीक्षा केली आणि होणार संतान संतती ही मुलगी आहे असं कळलं तर पार नाशच करून टाकतात. विचार करा असं या पद्धतीने मुली जन्मालाच नाही आल्या तर पुढे काय होईल. वैज्ञानिकांना हा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न आहे आपल्याला. आणि संस्कार म्हणजे काय ते शास्त्रीवांनी सांगितलं की कशाला संस्कार म्हणतात. असे संस्कार लहानपणापासून करावे लागतात. म्हणून असं सांगितलं एका वाक्यात संस्कार म्हणजे काय. निषेकादी स्मशानांचा संस्कार हा. निषेक म्हणजे गर्भाधान. गर्भाधान संस्कार करावा लागतो. तो केला तर त्याचे इष्ट परिणाम आपल्याला दिसतातही. पण आपण हे करीतही नाही आणि जे करतात त्यांची टिंगल मात्र आपण करतो आणि जे करतात ते अश्रद्धेने करतो. दोन्ही गोष्टी आपल्याला नको श्रद्धेने व्हायला पाहिजे. म्हणजे मग तिथून विचार करायचा पुढे. वृत्तपत्राला असं नाही विचारला की मुलगा यशस्वी झाला आता पुढे काय. त्यावेळेला बघायचं पुढे काय करायचं त्याच ते. आमच्याकडे हे नाहीये. आमच्याकडे त्याचा विचार केव्हापासून आहे. तो जन्मल्याबरोबर नाही. जन्माला येण्याच्या आधी नाही. गर्भात येण्यापूर्वी तो विचार आहे की आपला मुलगा वकील व्हावा का डॉक्टर व्हावा का इंजिनियर व्हावा का पंडित व्हावा का वैदिक व्हावा. हा गर्भात येण्यापूर्वी विचार आणि तशी सगळी तयारी करावी लागते. मुलगा अधार्मिक व्हावा का धार्मिक व्हावा. तो राक्षसी वृत्तीचा व्हावा का कसा व्हावा. हा सगळा आधी विचार आहे आणि तो आधी विचार आपण करीत नाही. त्यामुळे आज हे सगळं झालेलं आहे. त्याचं एक आत्ता जर उदाहरण सांगायचं झालं आपल्याला तर संततीच्या बाबतीत माणसाला 3 प्रकारची दुःख असतात. एक संतती अजिबात न होणे. दुसरा प्रकार असा आहे की संतती होते 4-6 महिने राहते चटका लावून ते मूल निघून जातं.
आणि तिसरा प्रकार असा आहे की संतती होते, जगते, मोठी होते, पण आई बापाला जोड्याने मारते. त्यामुळे आई बापांना असं वाटतं की कुणीकडनं याला जन्म दिला, पण हा जन्म देताना जर विचार केला असता, गर्भाधान संस्कार केला असता, ज्योतिषशास्त्राचा योग्य मुहूर्त बघितला असता, तर असं म्हणण्याची पाळी आली नसती. परवा वृत्तपत्रामध्ये आपण वाचलं असेल, सगळ्याच बातम्या आपल्या लक्षात जातात असं नाही. एक बातमी अशी आली होती की एका गृहस्थानं 3 मुलं, ते 3ही मुलं बापाला सांभाळायलाच तयार नाहीत अजिबात. आणि आपल्या कायद्यात त्याची तरतूद आहे की जर मुलं सांभाळायला तयार नसतील तर पोटगीचा दावा त्याला करता येतो. जसा नवरा बायकोला सांभाळायला तयार नसेल तर बायकोला पोटगीचा दावा करता येतो, तसा बापालाही मुलांच्यावर पोटगीचा दावा करता येतो. तसं त्याने दावा केला. कोर्टाने निकालही दिला की 3 मुलांना सांभाळायला पाहिजे, पण ते सांभाळत नाही, तर प्रत्येकाने याला 100 रुपये दरमहा पोटगी द्यावी. 3 मुलं आणि दावा दाखल झाल्यापासून निकाल लागेपर्यंत 12,000 रुपये होत होते, तेही पण तिघांनी द्यावे असं कोर्टाने निकाल दिला. आता हे तिघेही भाऊ यांचंही एकमेकांमध्ये सख्य नव्हतं, द्वेष होता. पण यावेळेला तिघे भाऊ एक झाले. म्हणाले आता या म्हाताऱ्याला 12,000 रुपये द्यायचे आणि शिवाय दरमहा 100 रुपये द्यायचे, याचा आपल्याला काहीतरी उपाय केला पाहिजे. हे आपल्याला द्यायचं कारण करू नये. असं याचा उपाय काय? तिघांनीही म्हणून ठरवलं की असं नरडं आपण मारून टाका म्हणले म्हाताऱ्या. म्हणजे 12,000ही द्यायला नको आणि दरमहा 100ही द्यायला नको. अशी संतती जर आपल्या पोटी आली तर आपल्याला काय वाटेल, एवढा आपण विचार करा. आणि अशी संतती होऊ नये असं वाटत असेल तर संस्कारांची निदान आवश्यक. संस्कार हे केवळ या जन्मात फळायला येतात असं नाही, जन्मजन्मांतरीही फळायला येतात. पुन्हा अनेक वेळा आपल्याला अशी गोष्ट दिसते की एकाच आईबाबाच्या पोटी जन्माला आलेली 4 मुलं 4 प्रकारची 4 स्वभावाची असतात. त्याचं कारण पूर्व सुकृत आहे. त्यांच्यावर जे पूर्वजन्मी संस्कार झालेले आहेत त्याची ही परिणती, त्याचाही परिणाम या जन्मामध्ये होत असतो. आता हे म्हणाले वढावकर की पंचांगामध्ये सुद्धा गृहप्रवेश आणि वास्तुशांतीचे मुहूर्त दिलेले असतात, परंतु काही वेळेला काही मुहूर्त म्हणून दिले जातात आणि शास्त्रीय लोक असं सांगतात की ठीक आहे, वास्तुशांती पुढे करा आणि गृहप्रवेश आधी करून घ्या. वस्तुतः असं नाहीये. गृहप्रवेशांगभूत वास्तुशांती आहे. ज्योतिषी किंवा धर्मशास्त्रीय लोक जे सांगतात ते कालानुरूप फक्त एवढंच करतात की आज अशी स्थिती आहे की ज्या घरामध्ये आपण राहत असतो त्या घर मालकाचा सारखा तगादा चालू असतो की जागा सोड. आणि दुसरा प्रकार असा असतो की याने घर बांधलेलं असतं नवीन, त्या घरामध्ये राहायला जाण्याकरता तो उत्सुक असतो. अशा वेळेला काय करावं? दोघांचंही समाधान झालं पाहिजे, म्हणून त्यातून असा मार्ग काढलाय. पण तो अशास्त्रीय नाही, पूर्णपणे शास्त्रीय मार्ग आहे. पहिल्यांदा तिथे राहायला जा म्हणजे गृहप्रवेश करा असं नाही, मुहूर्त करा फक्त. आणि मुहूर्त करायचं म्हणजे काय? ते आपल्या प्रपंचाला नेहमी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत महत्वाच्या त्या पहिल्यांदा तिथे नेऊन ठरवायच्या. म्हणजे महत्वाच्या गोष्टी कोणत्या? अन्न, पाणी, देवाचा फोटो, श्रीफल हे तिथे नेऊन ठेवायचं. देवाच्या फोटोला हार घालायचा, पेढ्याचा नैवेद्य असायचा, आपण थोडा प्रसाद म्हणून घ्यायचा, घरी यायचं. मग आस्ते आस्ते घरातलं सगळं सामान इकडं तिकडून घ्यायचं आणि राहायला जायचं. याला गृहप्रवेश म्हणत नाही. गृहप्रवेश म्हणजे काय? दीप, देव, ब्राह्मण. आणि हे ब्राह्मण मंत्र म्हणत असताना या दीप आणि देवासह आपण ग्रहामध्ये जाणं याला गृहप्रवेश म्हणतात. हा गृहप्रवेश त्यावेळेला करायचा असतो जेव्हा वास्तुशांती आपण करतो तेव्हा. पण हा मुहूर्त करत असताना आम्ही लोकांना सांगत असतो की हा गृहप्रवेश नव्हे, हा फक्त मुहूर्त आहे. पुढे तुम्हाला वास्तुशांती शक्य तितक्या लवकर केली पाहिजे, त्याशिवाय घरामध्ये सुख लाभणार नाही याची आम्ही कल्पना देत असतो. आता घटीपळ सोडली आणि स्टँडर्ड टाइम मध्ये आम्ही सगळं जायला लागलो. म्हणजे आम्ही अगदी आधुनिक युगाप्रमाणे वागलो आणि जुनं सगळं सोडून दिलं, असा काही याचा अर्थ होत नाही. नाहीतर पूर्वी काय करावं लागत होतं हे लोकांच्या सोयी करता आम्ही केलेलं आहे. घटीपळाची 6 मिनिटं करायची, त्यामध्ये सूर्योदय मिळवायचा आणि अखेर बोलायचं वेगळा असतं की किती वाजता तिथी संपतोय, नक्षत्र संपतोय. मग त्यापेक्षा पंचांगात केलं तर काय हरकत आहे? असा विचार करून आम्ही पंचांगामध्ये भारतीय वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टींच्या समाप्तीचे काळ देऊ लागलो, लोकांची सोय व्हावी म्हणून. आता ही सोय म्हणून केली, लोकांना ती पटली
आणि मला एका गृहस्थाने पत्र लिहिलं की म्हणलं तुमच्या पंचांगातून घटीफळाचं फार उच्चारणच झालेलं आहे, म्हणजे आता म्युझियम मध्ये कुठेतरी ठेवा घटीफळ. मी म्हणलं घटीफळ ठेवण्याची ही वस्तू नाहीये, वस्तू असलेली ठेवली असते. घटीफळ ही वस्तू नाही आहे, कालाचं परिमाण मोजण्याचं एक साधन आहे. मग ते साधन आता मागं पडलं, दुसरं नवीन आलं, ते आम्ही घेतलं. उद्या समजा राज्य बदललं आणि हे कालाचं परिमाण आणखीन काही बदलून दुसरं आलं, तेही घेणार. कालाप्रमाणे ज्या गोष्टीमध्ये वागायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये आम्ही वागणार. आता टेस्ट ट्यूब बेबी याच्याबद्दल इथे बोलले की इतकं हे प्रकरण कुठे गेलेलं आहे की आता बाहेर गर्भधारणा होऊ शकते. यशस्वी झालेले प्रयोग आम्हालाही माहिती आहे. कदाचित मला असं वाटतं की या विज्ञानाच्या प्रगतीकडे आपलं जितकं लक्ष असेल त्याच्यापेक्षा अधिक लक्ष माझं आहे. फार लक्षात येतो मी की विज्ञान काय काय प्रगती त्याची चाललेली आहे, माझं फार लक्ष असतं. हे टेस्ट ट्यूब बेबी हे प्रकरण पाश्चात्याने पहिल्यांदा हे केलं, आपल्याकडे पण ते मागणं आलं, ते यशस्वी झालं. पण कसं यशस्वी झालं हे बघण्याजोग आहे. टेस्ट ट्यूब मध्ये गर्भधारणा झाली, पण तो गर्भवाढीची योजना विज्ञानामध्ये नाही काही. अखेर त्या गर्भवाढी करता, गर्भाच्या पोषणाकरता ते स्त्रीच्या उदरातच घालवलं, म्हणजे निसर्गाला शरण जावंच लागतं. दुसरी गोष्ट, पाश्चात्य राष्ट्रामध्ये जेव्हा टेस्ट ट्यूब बेबी झाली तयार, त्यावेळेला तिकडल्या शास्त्रज्ञांनी ताबडतोब आपल्या सरकारला इशारा दिला की हे प्रकरण इथे थांबवा, अन्यथा यातून राक्षस निर्माण होतील. कुणाचं बीज, कुणाचं रज, शुक्र शोणित, कुणाचं शुक्र आणि कुणाचं शोणित, आणि झालेली संतती काय होणार त्याचं? आज आपल्यापासून झालेली संतती पाश्चात्य राष्ट्रात आई बापाला विचारत नाही. आज ही स्थिती पाश्चात्य राष्ट्रात आहे, आपल्याकडे पण ते होऊ घातलेलं आहे. मग मी त्याचं उदाहरण सांगितलं. मग अखेर जर निसर्गाला शरण जावं लागतं तर बाहेर आम्ही ते गर्भधारणा करून अखेर मिळवणार काय? त्याकरता नैसर्गिकरित्या गर्भधारणा व्हावी, आणि ती सुद्धा कशी व्हावी? चांगल्या मुहूर्तावर संस्कार करून व्हावी. असा जर प्रयत्न केला तर होणारी मुले ही चांगलीच होती की अभ्यास शंका बाळगण्याचं काही कारण नाही. पूर्वी विज्ञान नव्हतं का आणि आताच विज्ञान आहे का? वेदामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आलेले पुरा विज्ञाने दीर्घ सत्रमुपयंती. असं विशेषात आहे की नाही? ज्ञान आणि विज्ञान दोन्ही शब्द आहेत का निघत? तम ज्ञानमयो विज्ञानमय होती, असं विशेषातही आहे. पण विज्ञान म्हणजे काय, कशाला म्हणायचं विज्ञान हे कळलं पाहिजे. प्रयोगशाळेमध्ये म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जे जे काही तयार होतं किंवा जे काही केलं जातं ते म्हणजे विज्ञान असं समजण्याचं कारण नाही. ते म्हणजे विज्ञान असं आपल्याला मानायचं असेल तर लॅबोरेटरीमध्ये सिद्ध न होणाऱ्या कित्येक गोष्टी आहेत, आणि लॅबोरेटरीमध्ये तर सिद्ध झाल्याने तुम्ही खोट्या आहेत असं आपण म्हणणार का? लॅबोरेटरीमध्ये जे सिद्ध झालं ते सत्य आहे असं आपण मानू, पण जे सिद्ध होऊ शकत नाही ते खोटं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ म्हणून आपल्याला सांगतो की एका आईला 2 मुलं आहेत. 1.5 वर्षाच्या अंतराने 2 मुलं झाली. एक मोठा मुलगा आहे, धाकटा मुलगा आहे, 4 महिन्याचा. आईने त्याला मांडीवर घेतलाय. तो जो दुसरा मुलगा आहे तो म्हणतो की मलाही तुझ्या मांडीवर बसायचं. आता आई त्या दोन्ही मुलांना मांडीवर कसं घेणार? मग आई काय करते, त्या मोठ्या मुलावर लगेच असा रागाच्या दृष्टीने बघते, गप्पबास म्हणल्यासारखं, आणि लगेच इकडे त्याचा हात धाकट्या मुलावर वात्सल्याने जातो. ही जी वात्सल्य दृष्टी आहे आणि रागाची दृष्टी आहे ही टेस्ट ट्यूब मध्ये घाला आणि सांगा. सांगता येईल का? येणार नाही. अशा कित्येक गोष्टी आहेत त्या विज्ञानाने सिद्ध होणार नाहीत, परंतु आमच्या योग सामर्थ्याने मात्र आम्हाला त्या कळू शकतात. ऋषीमुनीने हे जे सगळं जाणलं ते सगळं योग सामर्थ्याने जाणलेलं आहे, तपस सामर्थ्याने जाणलेलं आहे. एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की आकाशामध्ये सगळेच तारे आपल्याला गोल दिसतात, पण ग्रहयज्ञाला आपण करतो ना, या ग्रहयज्ञामध्ये प्रत्येक ग्रहाची आकृती काढायला सांगितलेली. मला ही माहित नव्हतं की ही प्रत्येक ग्रहाची आकृती अशी वेगळी वेगळी का. आम्हाला तर आकाशात सगळे गोलच दिसतात. शुक्राची चांदणी गोलच दिसते, गुरुची गोलच दिसते, मंगळाची गोलच दिसते, सगळे गोल दिसतात. असं असतं इथे अशा आकृती का काढायला सांगितल्या. पुढे त्याचा बोध झाला
की जेव्हा आम्ही दुर्बिणीतून या ग्रहांच्याकडे बघायला लागलो तेव्हा लक्षात आलं की यांनी ज्या आकृती काढायला सांगितले तशाच आकृती त्या ग्रहांच्या तिथे आहेत. पण हे दुर्बीण जेव्हा आली तेव्हा आम्हाला कळलं. मग त्यावेळेला आम्ही असं समजलो की ऋषीमुनीने हे आम्हाला सांगितलं. हे कसं सांगितलं? योग सामर्थ्याने सांगितलं. त्यांच्या योग्य दुर्बीण नव्हती. आणि आता तर आता एवढी मोठी दुर्बीण आपल्या जवळ तयार होते आहे की जगात एवढी दुर्बीण नाही मोठी. पुणे आणि नाशिक रस्त्यावर जे नारायणगाव आहे ना, या नारायणगावला जगातली मोठी दुर्बीण तयार होते. आता त्या दुर्बिणीतून आपण बघायला गेलो म्हणजे आमच्या ऋषीमुनीने आणखीन जे जे सांगितलेलं आहे ते सगळं आपल्याला पटेल. पूर्वी विमानही नव्हती असं आपण म्हणत होतो. प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये पुष्पक विमानातून ते गेले पवळटपणा असं पण म्हणत होतो. पण आता विमानं आहेत त्यामुळे त्याही काळी विमान असलं पाहिजे असं आपण आता कबूल करतो का नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी पूर्वी होत्या मधल्या काळामध्ये त्या नष्ट झाल्या आणि आता पुन्हा आपल्याला दिसायला लागलेलं आहे. त्याचा अर्थ असं समजण्याचं कारण नाही की पूर्वी काहीही नव्हतं. आम्ही अगदी जनावर जशी कळपाने राहत होतो तशी माणसं कळपाने राहत होती असं समजण्याचं कारण नाही. आम्ही अगदी सृष्टीच्या प्रारंभापासून आम्ही माणसं म्हणून वागतो आहोत आणि बुद्धिप्रधान माणसं म्हणून वागतो. कुठली गोष्ट आम्हाला कळली नाही, समजली नाही अशी स्थिती नव्हती. फक्त गीतेतल्या एकाच श्लोकावरून मी आपल्याला सांगतोय. गीतेमध्ये श्लोक आहे की सहयज्ञा प्रजा सृष्टवा. या धर्माबरोबर प्रजा निर्माण केली परमेश्वराने. धर्माबरोबर प्रजा निर्माण केली असं म्हणलंय, संतती निर्माण केली म्हणलं नाही. प्रजा हा शब्द वापरलाय तिथे. प्रजा याचा अर्थ काय की प्रकर्षेण गुणवृद्ध्या जायते इति प्रजा. उत्तरोत्तर गुणांची वृद्धी होते अशी जी संतती निर्माण होते त्याला प्रजा म्हणतात. की आम्ही मुळापासूनच तिथे प्रजा आहोत. तेव्हा आम्हाला काही माहित नव्हतं वगैरे असं काहीही मानण्याचं कारण नाही. पूर्वजांना सगळं काही माहित होतं. आपले अंबाजोगाईचे अंबादास शास्त्री यांनी असं विधान केलं की सगळी माणसं ही समान आहेत. अगदी बरोबर आहे. सगळी माणसं दिसायला समान आहेत. मला फक्त त्याने एकच प्रश्न विचारायचा आहे की सगळी माणसं जर समान असतील तर सगळ्यांची त्वचा ही समान आहे, सगळ्यांचं रक्तही समान आहे. मग एकमेकांमध्ये लग्न होऊ नये असं का म्हणलं जातं? हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता जी प्लॅस्टिक सर्जरी केली जाते ही प्लॅस्टिक सर्जरी करताना म्हणजे इथं जर काही आम्हाला कातडी जोडायचं असेल, मार लागला, जखम झाली, इथं जर काही त्वचा जोडायची झाली तर ती दुसऱ्या माणसं घेऊन जोडायला काय हरकत? चालेल का? नाही चालत. का बरं? सगळ्यांची त्वचा सारखीच आहे का नाही? सगळी माणसं समान आहेत का नाही? त्याचीच त्वचा काढून तिथे जोडावी लागते. ज्याचा रक्त मॅचिंग होतं त्याचंच रक्त घालावं लागतं. शास्त्रात आक्रांतपणा करून चालत नाही. शास्त्र आहे त्या स्वरूपात मानावं लागतं. हे लोकांना आमच्या पूर्वजांना माहित नव्हतं असं म्हणण्याचं कारण नाही. सगळं काही माहिती होतं. आता मुलींचे पाणी भरत असताना संध्या कशी करणार असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. संध्ये करता किंवा जे आम्हाला पंचमहायज्ञ करायला सांगितलेले आहेत त्याकरता कुठल्याही वस्तू वाचून आमचं काहीही अडत नाही. संध्या करायची आम्हाला तांबण, पळीभांड, तांब्या, पाणी हे पाहिजे असं मुळीच नाही. असेल तर उत्तम, नसेल तर आमचं अडत नाही की आम्ही कुठेही बसून संध्या सगळी म्हणली म्हणजे आम्हाला संध्या केल्या तर ते मिळतं असं शास्त्र सांगतं. आता कोणी त्याच्यावर मला असं विचारलं की म्हणलं बसण्या इतकी सुद्धा जागा नाहीये. म्हणलं उभं राहण्या इतकी तरी आहे ना, उभं राहून संध्या करा. खरं तेच आहे त्याचं. तेव्हा पाणी कुणी आणलं हा मुद्दा नाही. एक घडलेलं उदाहरण मी आपल्याला सांगतो. महामहोपाध्याय यशोराम पोद्दार त्यांची 2 वेळ संध्या करणारे ते गेले अलिगढला विद्यापीठामध्ये. संध्याकाळची वेळ झाली संध्येची. ते म्हणले माझी संध्येची वेळ झाली, म्हणले मला पाणी आणून द्या. आता अलिगढला सगळे त्यांनी आणून दिलं पाणी आणि पोद्दारांनी संध्या केली ते पाणी घेऊन. तेव्हा मला असा प्रश्न विचारला सोलापूरला लोकांनी, पोद्दारांनी हे केलं हे बरोबर आहे का? मी म्हणलं पोद्दारांचं चूक आहे असं म्हणण्याचं धाडस मी करतो शास्त्राच्या आधाराने. त्यांनी पाणी आणून दिलं म्हणून ते चाललं आणि संध्या केली यात वैशिष्ट्य आहे. तर त्याचं पाणी न घेतानाही संध्या करणं यात वैशिष्ट्य. पाण्याचं आमचं काही अडत नाही. तर त्यांनी पाणी आणून दिलं तरी चालतं असं म्हणण्याचं काही कारण नाही. पाणी आपणच आणावं.
जितकं पावित्र्य आपण पाळू तितके त्याचे परिणाम त्वरित दिसतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक कर्म आपण जाणून केलं पाहिजे. न जाणता जर आपण काही कर्म केलं तर त्याचं फल मिळत नाही असं नाही, परंतु जाणून कर्म केलं पाहिजे. पण ज्ञान हे कर्माचे चक्षु आहेत असं शास्त्रकारांनी सांगितलं. आणि यदेव विद्या करोति तदेव वीर्यवत्तरम भवति. जाणून केलेलं कर्म हे अधिक बलवान होतं. म्हणून सगळं आपण जाणून केलं पाहिजे. आता पाश्चात्य राष्ट्रामध्ये गेलं थोडं माझं रामनाथ वाटलं म्हणजे परवानगी असेल तर, नाही तुम्ही इथे थांबा, माझा स्वभाव आपल्याला माहित आहे. हा 5 मिनिटात संपर्क. आता हे पाश्चात्य राष्ट्रामध्ये गेलं म्हणलं तिथं सगळा तो पोशाख करावा लागतो वगैरे असं कोणीतरी सांगितलं. आणि मी जर तिथे भारतीय वेशामध्ये गेलो तर मला लोक बावळट म्हणतील. तिथे गेलं म्हणले दारू प्यावी लागती, मांस खावं लागतं असं सांगतात. आणि तिथं ते करता यावं म्हणून त्याची सवय आधी व्हावी म्हणून इथूनच सुरुवात. अशी माणसं आहेत. पण अशीही माणसं आहेत अमेरिकेला 4 वेळा जाऊन येऊन सुद्धा तिथलं काहीही त्याने खाल्लं नाही, आपल्या हातानेच करून खाल्लं. इथून तांदूळ घेऊन गेले, दूध फळं वगैरे. तांदूळ संपल्यानंतर केवळ दूध फळावरच राहिली माणसं. मी आपल्याला नाव निशिवाय सांगतो की हैदराबादला आगासी या नावाचे ग्रस्त आहेत. 4 वेळा ते अमेरिकेला जाऊन आले. त्यांनी कधीही आता बावळटपणा मानलं नाही. अजूनही ते जिथे श्रावणी असेल तिथे सवळं नेसून कामन तांब्या पळी भांडा हातात घेऊन उघड्या अंगाने जातात श्रावणीला. मग अमेरिकेत आम्ही जाऊन आलो की आता आम्ही अगदी फार प्रगतीचे झालो, पुरोगामी झालो आणि मग आम्ही असं करायचं असं त्याने काहीही मानलेलं नाही. ते आपल्या मनावर आहे सगळं. की आता पाश्चात्य राष्ट्रात जायचं तेव्हा असं गेलं पाहिजे वगैरे सगळं आपल्या मनावरच आहे. जेव्हा पंडित नेहरू त्या वेळात अमेरिकेला वगैरे जात होते त्यावेळेला आपल्याकडल्या अनेक लोकांनी त्याने सांगितलं की तुम्ही अभारतीय वेशात तिथं जाऊ नका, निदान भारतीय वेशात जा. धोतर नेते राहिलं म्हणले, निदान ती चुण्याची विज्ञानाच्या काळातच नव्हे, कितीही जरी विज्ञान प्रगत झालं तरी कुठल्याही काळामध्ये संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. किती जरी बोलतो तर या विषयात संपणार नाही, सगळ्यांची उत्तर मला देता येणार नाहीत. वेळ होऊन गेल्या, 8:30 वाजून गेले आणि मग फारच उशीर होईल. त्यानुसार आत्ताच इथे विराम घेतलेला बरा. सर्व प्रश्नांची उत्तरं देता येणार नाहीत म्हणून इथे थांबतो. सर्व वक्त्यांची भाषणं ऐकली. विषय अतिशय मनोरंजक आणि जिव्हाळ्याचा होता. विज्ञान श्रेष्ठ, संस्कार श्रेष्ठ किंवा विज्ञान शाप आहे का वरदान आहे. प्रत्येकाने आपले विचार अभिनवेशाने मांडले, अवमिलुकीने मांडले आणि सगळ्यांची भाषण चांगली झाली. अध्यक्ष नात्याने समारोप करायचा असतो, पण माझं काम आधीच पंडित धोंडीराज शास्त्री दादांनी केलेलं आहे. त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं कठीण आहे. शेवटी समारोपादाखल मी सांगतो की विज्ञान हे श्रेष्ठ आहे, विज्ञानाची प्रगती होत आहे आणि विज्ञान आपल्याला टाळून चालणार नाही. त्यांना अनेक प्रकारचे शोध लागले, त्याच्यामुळे जीवनाची प्रगती झाली, जीवनामध्ये अनेक सोयी उपलब्ध झालेल्या आहेत आणि आपलं जीवन प्रगत झालंय. आपण जर म्हणू की विज्ञानाचं आक्रमण आपण टाळू शकू तर ते आता शक्य नाही. आता ते टाळण्याच्या पलीकडे गेलंय. विज्ञानाचा स्वीकार आपल्याला करायलाच पाहिजे. पण मग विज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर विज्ञानाचे जे दोष आहे, विज्ञानाचं जे विध्वंसक रूप आहे, ज्याप्रमाणे आपल्याला विज्ञान मदत करतं तो जीवनाला सर्व प्रकारे उपयोगी आहे, त्याप्रमाणे विज्ञान हे अतिशय संवादक सुद्धा आहे. आपल्याला माहिती आहे की अनुभव निर्माण झाल्यानंतर हिरोशिमा नागासाकीची काय अवस्था झाली की तिथे वनस्पती उगवत नाही, तिथे माणसाची जात जन्माला येत नाही. इतके भयंकर परिणाम या विज्ञानामुळे होऊ शकतात. म्हणून टॉल्स्टॉय, रस्किन, महात्मा गांधी इत्यादी या मोठ्या लोकांनी विज्ञानाच्या प्रगतीचा विरोध केलाय. की विज्ञानाची प्रगती ही मानव जातीला अभिशाप आहे. पण आपण विचार करू की खरोखरच मानव जातीला हे अभिशाप आहे का, शाप आहे का? अर्थात विज्ञानाचा दुरुपयोग केला तर ती निश्चितच शाप आहे. विज्ञानामुळे जीवन संपन्न होतं, सुखी होतं, टीव्ही वगैरे येतात, सगळ्या सोयी होतात, परंतु
ज्यावेळेला विज्ञानाचं विभवस्कारी रूप आपल्या समोर येतं त्यावेळेला मात्र असं वाटतं की विज्ञानाची प्रगती आता न झाली तर चालेल. म्हणून विज्ञान हे श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे आपल्याला सांगता येणार नाही. एक इंग्लिश मधलं वाक्य आहे की मनी इज गुड सर्वंट बट बॅड मास्टर. पैशाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की पैसा मनी इज गुड सर्वंट, सेवक म्हणून त्याचा तुम्ही स्वीकार केलात तर अत्यंत पैशासारखा उत्कृष्ट सेवक नाहीये. तुम्हाला पाहिजे ते सुख तो देईल, पण बॅड मास्टर. पण तो जर तुमचा धनी झाला तर पैशासारखी वाईट वस्तू नाही. तर तसंच विज्ञानाच्या बाबतीतही आपल्याला सांगता येईल की विज्ञान ज्यावेळेला आपलं सेवक होईल तो विज्ञानासारखा सेवक नाही, गुड सर्वंट बट बॅड मास्टर. परंतु विज्ञान जेव्हा तुमचा धनी होईल आणि तुम्ही विज्ञानाची साखर व्हाल त्यावेळेला मात्र विज्ञानासारखा राक्षस नाही, विज्ञानासारखी वाईट गोष्ट नाही. मग या संस्काराची आवश्यकता आहे का? मग विज्ञानाच्या आहारी आपण जर गेलो आणि सगळं जीवनच जर विज्ञानाने चालायला लागलं तर मग संस्काराची आवश्यकता काय? तर मला असं वाटतं की विज्ञान आणि संस्कार या दोघांचा आपल्याला समन्वय करायला पाहिजे. जीवनात दोन्हीची आवश्यकता आहे. विज्ञान आपल्याला बुद्धिमान शिकवतं आणि संस्कार आपल्याला भावनात्मकता शिकवतात. जीवनात पहा किंवा विज्ञानाने आपण जर चालायला लागलो तर किती रूक्ष जीवन होईल आणि विज्ञानाचे जे दुष्परिणाम आहेत ते आपण आज भोगतोय. मानवी जीवन मूल्य नष्ट झालेली आहेत. प्रेम, सत्य, अहिंसा या मूल्यांचं अवमूल्यन झालेलं आहे आणि कोणी कोणाला विचारत नाही. पूर्वी एकत्र कुटुंब होती, आजोबा आजी घरात असायचे, भाऊ बहीण असायचे, एकमेकांबद्दल प्रेम असायचं, ममता असायची. आज काय दृश्य दिसतं? आज समाजात पाहिलं तर या विज्ञानामुळे विघटीकरण होत आहे, जीवन मूल्यांचा नाश होतोय. एकत्र कुटुंब पद्धती नाही, विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्यातूनही आईला आपल्या मुलाबद्दल प्रेम नाही, मुलाला आई वडिलांबद्दल प्रेम नाही. काही वेळेला त्या गोष्टी पाहून वाईट वाटतं की ज्या आईने जन्म दिलेला असतो, खस्ता खाल्लेले असतात, रात्रीचा दिवस करून आजारपण काढलेले असतात, पण ती आई थकली म्हातारी झाली की मुलगा तिला वृद्धाश्रमात पाठवतो, मुलगा तिचे हाल करतो. पाहून वाईट वाटतं की काय हेच आमच्यावर संस्कार का? विज्ञानामुळे हेच मिळालंय का? विज्ञानामुळे हे मिळालं असेल तर आपण विज्ञानाचा वापर करताना जरा जपून करायला पाहिजे की आपण एकीकडे म्हणतो न वाचून परदैवतम, परंतु तिचा आदर आपण तिची करतो, फार हाल करतो तिचे. तर त्यामुळे संस्काराची आवश्यकता ही आहे की संस्कारामुळे जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होतो, भावनात्मकता निर्माण होते आणि ही जीवन मूल्य जी आहे सत्य, अहिंसा, त्याग, सेवा, शांती यांचं महत्व आपल्याला कळायला लागतं आणि त्या प्रमाणे आपण जीवन जगायला लागतो. पहा विज्ञानाच्या युगामध्ये आकाश, भगवद्गीत सगळं शास्त्रीय त्या सगळ्या यंत्रांच्या त्याच्यात अशा वेळेला जर एखाद्या शांत ठिकाणी तुम्ही सुगंधित उदबत्ती लावून शांत मनाने ध्यान धारणा करत बसाल, एखाद्या शंकराचार्यांचं सुंदर स्तोत्र वाचत बसाल किंवा मातेची सेवा करत बसाल तर मनाला एक शांती लागते. हे संस्कार कशासाठी? संस्कार मनाला उन्नत करण्यासाठी, मनाला निर्मळ करण्यासाठी, मनाला उदात्त करण्यासाठी. आणि एकदा मन उदात्त झालं तर सामाजिक सुख मिळतीलच पण परमार्थातली सुख मिळतील. कबीराने एका ठिकाणी सांगितलेलं आहे की कबीरा म्हणून निर्मळ थया जो गंगा का नीर, पीछे पीछे हरी चलय कहत कबीर कबीर. मन कसं पाहिजे? तर कबीरा मन निर्मळ भया जो गंगा का नीर, गंगेच्या पाण्याप्रमाणे मन स्वच्छ झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे, संकल्प विकल्प रहित झालं पाहिजे. आणि असंच झालं तर पीछे पीछे हरी चलय कहत कबीर कबीर. तुमच्या मागे कबीर कबीर म्हणून तो परमेश्वर तुमच्या मागे धावते. अर्थात ही परमार्थातली गोष्ट झाली, एवढं मोठं आपण होऊ शकणार नाही. पण मन जर उदात्त झालं, उन्नत झालं तर आपण शेजाऱ्याची मानवाप्रमाणे वागू शकू, मानवाची मानवाप्रमाणे वागू शकू, सासू सुनेची सुनेप्रमाणे वागू शकेल. हुंडा दिला नाही म्हणून किंवा माहेरून काही वस्तू आणली नाही म्हणून जाळणार नाही किंवा पर्वताची हत्याकांड झालं किंवा हत्या झाली तशी हत्या होणार नाही. जी उच्च जीवन मूल्य आहेत ती मूल्य आपण पाळू. संस्कारामुळे मन उन्नत होतं आणि विज्ञानामुळे बुद्धी
उन्नत होते. आता जीवनामध्ये केवळ बुद्धी आवश्यक नाही, केवळ मनही आवश्यक नाही, तर मन आणि बुद्धी या दोघांचा समन्वय पाहिजे. केवळ भावनात्मकता किंवा कल्पनेच्या जगात रमणं किंवा स्वप्नात रमणं हे जीवनाला आवश्यक नाही आणि बुद्धिवादही आवश्यक नाही. तर विज्ञान आणि संस्कार या दोघांचा समन्वय साधला पाहिजे. जीवनामध्ये बुद्धिवादही आवश्यक आहे आणि भावात्मकताही आवश्यक आहे. दोघांचा समन्वय जर आपण केला तर मला वाटतं जीवन अतिशय सुखाचं होईल. आणि तोच विचार आपण घरी जाऊन जाताना मनात घेऊन जावा. कारण प्रत्येक वक्ता बोलत असताना आपल्याला हेच वाटेल की अरे खरंच संस्काराची आवश्यकता नाही. दुसरा वक्ता बोलायला लागला की अरे संस्काराची आवश्यकता आहे. मग शेवटी अंतिम निर्णय कुठला आहे? संस्काराची आवश्यकता आहे का नाही? तर माझं मत असं आहे, आपल्याला बहुतेक असंच वाटत असेल की विज्ञानही आवश्यक आहे आणि भावात्मकताही आवश्यक, संस्कारही आवश्यक आहेत. या दोघांचा समन्वय करायला पाहिजे तर जीवन सुखाचं होईल. इतक्या वेळ आपण परिसंवाद ऐकला. सगळ्यांची व्याख्यानं अतिशय विद्वत्ता प्रस्तुत झाली आणि रंजक. 10 वाजल्यापासून त्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आपल्या सहजतीला अधिक ताण देणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी तीव्र काळ थांबलात. वक्त्यांचे आभार मानण्याच्या पूर्वी मी श्रोत्यांचे आभार मानतो. कारण त्यांना या ठिकाणी त्याचे लेखक पंडित वालदेव शास्त्री औदुंबरकर त्यांना पाठ दे. नाटकाला विनंती आहे की महाराजांचे दर्शन लांबून घ्यावे आणि त्यांना शिवू नये. आता सोहळ्यात आहे. काय काळजी विनंती की महाराजांचे दर्शन लांबून घ्यावे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा गर्भोदकेनो होमद्रव्यैः सभैवादनो ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಬಸಲ पुनरप्यभिधार्यो
बरोबर आहे आता बरोबर त्याचा लोड दुसरा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रयोजनकार म्हणून खूप सुप्रसिद्ध आहे. त्यांची प्रयोजनाची शैली ही साहित्यिक लालित्यपूर्ण अशी आहे. विषयाची मांडणी उत्तम आणि सिद्धांताला कधीही भाग घ्यायचा नाही अशी त्यांची प्रयोजन शैली आहे. त्या प्रयोजन शैलीने ते महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय झालेले आहे. मूळचे त्र्यंबकेश्वरचे राहणार आहे, पण आता त्र्यंबकेश्वरचे असं त्यांना म्हणावं नाही असं वाटायला लागलं, कारण सततच त्यांचा प्रवास चालू असतो. वर्षातून एखादा महिना ते त्र्यंबकेश्वरला असलेले असतील असं त्यांचं सतत भ्रमण चालू आहे. ते केवळ एकाच उद्देशाने की लोकांना धर्म प्रवृत्त करावं, धर्माचरण प्रवृत्त करावं. आपली संस्कृती काय आहे, धर्म काय आहे, तो कसा श्रेष्ठ आहे हे लोकांना कळलं पाहिजे. झाला पण असा एक मनात विचार आला की योग दर्शनातील ईश्वर तत्व विचार आहे. या ठिकाणी योग जाणणारे, योग दर्शनावर प्रेम करणारे, योग साधना करणारे, योग साधनेच्या मार्गावर जाणाऱ्या लोकांवर प्रेम करणारे सर्व तऱ्हेची मंडळी आहे. या उत्सवाची आराध्य मूर्ती ब्रह्मश्री ब्रह्मर्षी दत्त महाराज कवीश्वरांच्या चरणावर वंदनाला अभिवादन करू. आपण पुढच्या त्याला हरा नरेश फुलर आल्यानं आपल्या रामायण संकुमध्ये कुठला सुंदर शब्द वापरले. ते म्हणतात उच्चैन गतीने जगती सिद्ध्यति धर्मतश्चे तस्य प्रवाच वचनैः कृतकेतरैश्चे तेषां प्रकाशन दशाच महीश्वरैश्चे तान अंतरेण निपतित पूर्वत्रण. या जगामध्ये श्रेष्ठ गती, उच्च गती, अभ्युदयापासून तो निश्रेयसापर्यंत, प्रातस्मरणापासून तो निर्विकल्पसमाधीपर्यंत ज्या जीवनाच्या अंतिम शालेच्या श्रेष्ठ कक्षा आहे, त्या जीवनाच्या उत्कर्षाच्या अंतिम बिंदू पर्यंत पोहोचण्यासाठी धर्माची गरज आहे.
प्रत्येक जण आपल्या जीवनाच्या आदर्शापर्यंत पोहोचण्यासाठी धर्माची आवश्यकता त्याला. जर अशा तऱ्हेच्या उच्च गतीला प्राप्त होण्यासाठी जर धर्माची गरज असेल, त्या धर्माचं यथार्थ ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्या वेदाची गरज असेल. त्या वेदांचं प्रकाशन करण्यासाठी, विश्वाला त्या अर्थ सांगण्यासाठी पृथ्वीवर देवता करून अशा तऱ्हेच्या महापुरुषांची गरज असेल. अशा महापुरुषांना वाचून कोणाच्या चरणावर आम्ही नतमस्तक व्हायचं. जीवनाचा अंतिम उत्कर्ष बिंदू दत्त महाराजांनी गाठला. अंतिम उत्कर्ष बिंदू गाठणं कसे काय? भगवत कृपा, देव कृपा, आत्मकृपा, शास्त्र कृपा, सर्व कृपा लागतात. कृपा हे आडनाव नको. आडनावाच्या कृपा घराघरात आहे. खरी कृपा जीवनाचा श्रेष्ठ बिंदू त्यांनी गाठला. आणि तो श्रेष्ठ बिंदू गाठण्याची साधन पद्धती स्वतःच्या जीवनानं उभी केली. त्या साधनेच्या महामार्गाने जायचं कसं कुठे हे त्यांनी वेदांताच्या अध्ययनानं सिद्ध करून टाकलं. तेव्हा तस्य प्रमाणाचे वचन ही कृतके प्रविष्टे तेषां प्रकाशन दशा. त्या वेदाचा अध्ययन, त्या वेदांताचा अध्ययन, वेदार्थ समजण्यासाठी वेदांत हवा. वेदाध्ययनासाठी साधना हवी. वेदाध्ययन म्हणजे आराम खुर्चीवर बसून कादंबरी सारखे पुस्तक वाचलं नाही. पीएचडीचा वेदाभ्यास हा वैदिक मानला जात नाही. तो वेदार्थाचा अभ्यास आहे. त्याला सस्वर वेदमंत्र आला तर भाग्य. तो वेदार्थाकडे जाणारा आहे. तेव्हा वेदाध्ययन याचा यथार्थ वाक्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ लक्षात ठेवून ज्यांनी आपलं जीवन साधनामय बनवलं, ज्यांनी या विश्वाला वेदाचा अर्थ स्वतःच्या जीवनाने सांगितला, प्रकाशित केला, हेही त्यांच्यामध्ये पूर्ण आहे. जे मूर्तिमंत धर्मरूप आहे, जे मूर्तिमंत धर्म प्रकाशक वेदरूप आहे, जे मूर्तिमंत धर्म वेद प्रकाशक त्या दोघांचं अध्ययन ही रसायनाच्या महर्षीतून रसायनाचे आहे. त्यांच्या चरणावर ग्रंथा वाचून कुठे आमच्या मस्तकानं पवित्र होण्यासाठी नंबर व्हायचं. आणि मी असं म्हणेन की अशा तऱ्हेच्या महोत्सवांची गरज आहे समाजाला. समाज मरगळलेला भौतिक विज्ञानाच्या अंध घोडदौडीमुळं थकलेला अख्खा समाज कुठेतरी शांततेच्या विसाव्याच्या कल्पवृक्षाची सावली शोधत आहे. भौतिक सुखाच्या उन्हाळ्यानं तापलेली माणसं कोणत्या तरी शांत अशा तऱ्हेच्या एका विश्रांतीच्या मंदिरात जाऊ इच्छितात. एवढी मंडळी या ठिकाणी जमली कशासाठी? सिनेमा येतो तो टीव्हीची मालिका आहे. टीव्हीची मालिका क्षणभर आनंद देईल जोडकी सारखी. पडद्यावरची खोटी चित्र, धंदेवाईक दूरदर्शनने तुम्हाला फसवण्यासाठी काढलेला कालक्षेपकारक चित्रपट, निरंतर शांत आनंद देणारी मालिका नाही. कायमच्या सुखाची हमी त्यात नाहीये. इंद्रियांना रमवणारी, रिझवणारी खोटी चित्र. आम्हाला नुसत्या चित्ताला रमवणाऱ्या नव्हे, चित्ताला शांत करणाऱ्या तत्वज्ञानाची गरज आहे. आणि आज शांततेचा शोध घ्यायचा असेल तर योगदर्शनाकडे आपण गेलो. महर्षी पतंजलींनी या विश्वाला जे योगदर्शन दिलं, त्या योगदर्शनामध्ये मानव जीवनाच्या सर्व चित्त विश्रांतीच्या, चित्त निरोधाच्या, चित्त निग्रहाच्या, चित्त चैतन्यमय बनवण्याच्या साऱ्या कल्पना त्यात अंतर्भूत आहे. चित्त हे चैतन्यमय कसं बनवावं, चित्ताचा वृत्तींचा प्रकार काय आहे, त्याचा निरोध कसा करावा, त्याचा विचार त्यात सांगितलेला. हल्ली आसन प्राणायामादिक प्रकाराकडे लोकांचं लक्ष बरंच वेधलं गेलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, पण यमनियमाचं दुर्लक्ष हे तितकंच खेदकारक आहे.
आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा क्रम अष्टांग योगाचा विचार आपल्याकडे अवश्य आहे. प्रश्न असा आला की पहिल्या पादामध्ये महर्षी पतंजलींनी विश्वासमोर साधन पाद म्हणून काही चित्त निग्रहाची साधनं मांडली. चित्त किती प्रकारचं आहे, चित्ताच्या वृत्ती किती प्रकारच्या आहे, त्याला विरोध कसा आवश्यक आहे. एक संत सांगतात चित्ताचा अनुरोध म्हणजे संसार, निरोध म्हणजे योग, विरोध म्हणजे ज्ञान. अनुरोध म्हणजे संसाराची प्रियाराधना करणे, अनुरोध निराळा, विरोध निराळा, निरोध निराळा आणि बाध निराळा. हे चित्त जे आपल्याला लाभलेलं आहे हे जीवनाचं नाभिस्थान आहे. या चित्ताचा निग्रह करणं आवश्यक आहे, त्याशिवाय चैतन्याचे दर्शन होणार. याच चित्तामध्ये प्रपंच आणि परमार्थाच्या साधनेची केंद्र आहे. हे चित्त तुम्हाला बंधनालाही कारणीभूत आहे, मोक्षालाही कारणीभूत आहे. अशा या चित्ताचा समाधी हा सार्वभौम सर्व आहे असं याचं भाष्यकार म्हणतात. याच चित्तातून आम्हाला निग्रह करून एकाग्रता आणि निरुद्धता प्राप्त करून क्षिप्त विक्षिप्त मूढ या अंतःकरणाच्या वृत्तींना बाजूला करून आम्हाला एकाग्रतेच्या माध्यमानं निरुद्ध चित्तवृत्तीकडे जाऊ. एरवी संसारी लोकांसाठी 3 प्रकारच्या चित्तवृत्ती आहेत होता की सामान्य संसाराला दुसरं काय करता येणार. तमप्रधान वृत्ती ही मूढ आहे. कितीही ऐकलं वाचलं तरी काहीच समजत नाही. ज्ञानेश्वरी वाचून टाकली, पुन्हा मन कोरं करकरी. परमार्थाची पुस्तकं पॅटर्न म्हणून हातात घ्यायची नसतात. ज्ञानेश्वरीला नुसतं गंधगोळ राहिल्याने काय होणार आहे. ज्ञानेश्वरी स्वतःच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं याला फार महत्व आहे. या दृष्टीनं मूढ चित्तवृत्तीचे काही माणसं असतात, काही क्षिप्त चित्तवृत्तीचे. क्षिप्त म्हणजे सारखं ज्यांचं मन फेकलं जातं. एका ठिकाणी बसणार ना, इथे बसले तर बाजारातला विचार, देवघरात बसले तर घरचा विचार, घरात बसले तर सिनेमाचा विचार. क्षेप म्हणजे फेकाफेकी. त्यांचं मन त्यांची उचलटाक करत असत. शरीराने एकत्र, मनाने दुसरीकडे. आणि विक्षिप्त शब्दाचा अर्थ असा केला टीकाकारांनी की जरा सत्वगुणाकडे वळणार, तर मधुर रजोगुण तमोगुणाचाही स्वीकार करणार. पूजाही करतील, पोथीही वाचतील, गुरुचरित्र पारायण करतील, लगेच कादंबरी वाचतील. करमणूक म्हणून, चेंज म्हणून. एकादशी करतील नंतरला, तर द्वादशी सोडण्याची काही तेवढी. म्हणजे भोगांचं नियंत्रण मर्यादित राहून थोडासा त्याला त्यागाची अस्तर देऊन आणि भोगाच्या नियंत्रणाचं नाटक आहे. आम्ही एकादशी करतो. ठिकाणी मला निर्जला एकादशीचा अर्थ सांगितला. त्यामुळे काय अर्थ म्हणून माझ्या लक्षात नाही आला. पाणी सोडून सर्व खाणे. बरोबर. निर्जल पाण्याच्या निषेधामुळे बाकी सगळं खायचं असा अर्थ नाहीये. म्हणजे जे विधी इतकंच निषेधालाही कैवार पुरवाळतात, विधीलाही पुरवाळणं, निषेधालाही पुरवाळणं, ज्याचं निष्पक्ष रीतीनं चालू असतं ते विक्षिप्त होतं. या तिन्ही वृत्तीच्या लोकांचा परमार्थामध्ये थोडा होतो. श्रद्धा जर त्यांची सखीसारखी मदतीला आली तर थोडस बाहेर पडू शकतात. नाहीतर या 3 याच्यामध्ये गरगरात खरंच त्यांचं आयुष्य जगून जात. या 3 वृत्तींचा विचार पाश्चात्य मानसशास्त्रांनी केला. त्यांना एकाग्रता चित्तवृत्तीची समजली नाही, निरुद्ध घालून समजली. ते मनातील विकारांचे फोटो घेत राहिले
मनातील विचारांचे फोटो त्यांना घेता आले नाही. मानसशास्त्र म्हणजे मनातल्या बऱ्या वाईट वृत्तींच्या उत्थान पतनाचा अभ्यास होतो. तेव्हा एकाग्रता आणि निरुद्धता त्या दोन्ही वृत्तींचा विचार योगकथानकांनी केलेला आहे. त्या चित्तवृत्तीच्या निरोधासाठी अनेक साधनं जी सांगितली, त्या साधनांच्या मध्ये कठीणता जेव्हा लक्षात आली तेव्हा महर्षी पतंजली म्हणतात, ईश्वर प्रणिधानाद्वा, ईश्वराची उपासना, ईश्वराची भक्ती ही जर आपल्या जीवनात आपण आत्मसात केली तर आपली मनाचा निग्रह करण्याची, श्रेष्ठ साधन पूर्ण करण्याची आणि आपल्या समाधीपर्यंत असलेल्या शक्तिपाताधिक साधनांच्या सर्वोच्च साधनेच्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी येणारी विघ्नही दूर होतात. ततः म्हणलं ईश्वराच्या उपासनेनं काय होतं फल सांगतात, ततः प्रत्यक्ष चेतनाधिगमः अंतराया भावश्च, शुद्ध ब्रह्मात्मैक्य दृष्टी प्राप्त होऊ शकते आणि साधनेत ती विघ्न येऊ नाही. साधना जरी आपण पुष्कळ केली तरी विघ्न बाहुल्य खूप आहे. वेदांत शास्त्राचे उद्भट विद्वान मधुसूदन सरस्वती गुढार्थ दीपिकेच्या आपल्या व्याख्येच्या प्रस्तावनेत म्हणतात, सर्वावस्थासु भगवत भक्ती अत्रोपदिश्य. कर्मयोगापासून तो सर्व साधनेच्या प्रांतामध्ये भगवत भक्ती ही कठड्यासारखी आहे. तिच्या आधारानं साधनेचा प्रवास निर्विघ्न होऊ शकतो. कर्मयोगातही भगवत भक्ती हवी. युक्त आसीत मत्परः गीता. दुसऱ्या कांडामध्ये उपासनेचा विचार मांडताना मय्यासक्त मनः तिथून ईश्वर भक्तीला सर्व. कर्मयोग ही निर्विघ्न होण्यासाठी भक्ती हवी. भक्ती ही भक्तियोग ही निर्विघ्न होण्यासाठी भक्ती हवी. ज्ञानयोगात प्रश्न तुम्ही ददामि बुद्धियोगंतम. तेव्हा उपासना परमेश्वराची आराधना, त्या प्रणिधान शब्द वापरलेला आहे, मोठा गौरवपूर्ण शब्द आहे. आपलं अंतःकरण परमेश्वराच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून देणे. प्रकर्षेण निराह मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धी निवेशय. अर्जुनाला भगवान सांगतात की तुझं मनही माझ्यात ठेव, बुद्धीही माझ्यात ठेव. आम्ही धन जसं बँकेत ठेवतो असं मनही परमेश्वर बँकेत ठेवायला हवं. की न बुडणारी बँक, व्याज जास्त, ठेवीला धोका नाही. कर्मचाऱ्यात भ्रष्टाचार नाही, शिष्टाचार जास्त. तुमचं मन माझ्यात ठेवा. तर माणसं धना इतकी मनाची काळजी घेत नाही. मन कुठेही भटकलं तरी त्यांना चिंता नसते. धड भटकता कामा नये. आणि मनाची उपेक्षा आणि धनाची अपेक्षा करून चाललेला लोकव्यवहार गुन्हेगारीचा जन्मदाता. धनाभोवती प्रदक्षिणा घातल्या की भ्रष्टाचारात रोज मागे लागतं. गांडापूरला चला. म्हणजे मनात प्रणिधान परमेश्वराची भक्ती. योगदर्शनकारांच्या दृष्टीने विचार आला, अहो परमात्मा तुमचा कोणता? सांख्य दर्शनकार, योग दर्शक, सांख्य दर्शनकार परमात्मा मानतच नाही, पुरुष मानतात. योग दर्शनकार म्हणाले तो जो पुरुष आहे तोच आमचा ईश्वर. पुरुष विशेष हा ईश्वर हा. तो तत्व जड आणि चेतन. परमात्मा जड असेल तर प्रधान आहे तो प्रकृती. चेतन मानला तर चिटी ही उदासीना अपरिणामिनी. कोण फल घेणार? भक्ती ज्याची करायची तो जर उदासीन असेल
असंग असेल, गुणबाधित असेल, तो ईश्वर कसा बनेल? मग त्या ईश्वर तत्वाचा विचार करताना देवदर्शनकारांची सुंदर व्याख्या केली. ईश्वर प्रधान आवश्यक आहे सर्व विघ्न नाशासाठी आणि प्रत्यक्ष चेतनाची ही प्राप्ती अयोग त्यामुळे होणार. मग ते म्हणतात परमेश्वराच्या भक्तीशिवाय दुसरा पर्याय. आता आमचे रामानुज संप्रदायाचे मंडळी थोडा मजेदार विषय आणतात. वेदांत देशिक आपल्या संकल्प सूर्योदय नावाच्या नाटकामध्ये, तसं अद्वैत वेदांताच्या साहित्य क्षेत्रामध्ये प्रबोध चंद्रोदय नाटक आहे. असं रामानुज संप्रदायाच्या सिद्धांतामध्ये संकल्प सूर्योदय नाटक. या संकल्प सूर्योदय नाटकात त्यांनी अशी मजा केलेली आहे. ते म्हणतात भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमदयाघन, त्यांच्या दोन शक्ती, दोन स्त्रिया, दोन पत्नी, एक लीला शक्ती, एक दया शक्ती. ते म्हणतात मिठक कलह कल्पना आपापसातल्या दोन स्त्रिया एका ठिकाणी सुखानं नांदणं करतात. भांडणं स्त्रियांमुळेच होत असतात. तेव्हा दोन सवती एकत्र जाणार त्याहून कठीण. त्यांच्यामुळे परस्परांच्या भांडणाच्या कल्पनेनं त्यांच्यामध्ये असलेला विरोध हा मनात ठेवून त्यांना एकत्र नांदवण्याची धडपड परमात्माने कौतुकानं सुरू केली. त्यापैकी लीला शक्ती जी आहे ही या ब्रह्मांडातील सर्व जीवांना प्रपंच सौख्यातल्या सर्व पुरुषार्थांचा पुरवठा करणारी शक्ती. तुमच्या कर्मानुसार धर्म अर्थ काम तिन्ही पुरुषार्थांची यथार्थ सुख तुम्हाला देण्याचं काम लीला शक्ती करते. म्हणजे शास्त्रीय भाषेची त्रिवर्ग वत्सला शक्ती आहे. आणि दया शक्ती जी आहे ती अपवर्ग वत्सला, ती शाश्वत आध्यात्मिक आत्यंतिक अशा तऱ्हेच्या सुखाची चिंता वाहणारी दया शक्ती. म्हणते धर्म अर्थ काम तिन्ही पुरुषार्थामध्ये वळण घेणारे पहुडलेले भोगासक्त पामरजी यांना प्रपंचातून परमार्थाकडे येण्यासाठी वेळ मिळणंच कठीण आहे. ते कसले इकडे येतात? त्यांना इकडे आणण्यासाठी मला माझी शक्ती वापरली पाहिजे. म्हणून परमार्थाची विशेष अशा तऱ्हेची दक्षता घेणारी जी दयाशक्ती आहे ती दयाशक्ती त्या मोक्षासाठी, निश्रेयसासाठी, परमार्थासाठी त्या जीवांना परमात्माला कृपा करणं भाग पडते. आणि या ठिकाणी भगवंताची लीलाशक्ती आणि दयाशक्तीचं भांडण सुरू होतं. लीलाशक्ती म्हणते त्या जीवाला कशाला उद्धाराकडे आणलं तुम्ही? तो संसारात बुडालेला आहे. त्याला चांगलं कर्म करू द्या, पुण्य कर्म करू द्या, तो पुण्यशील होऊ द्या, मुमुक्ष होऊ द्या, विरक्त होऊ द्या, मग आपण त्याचा विचार योग्य असता की लगेच हात काढून घेतो. दयाशक्ती म्हणते संसारात पूर्णपणे बुडालेले जीव आपणहून कधी परमार्थाच्या घाटावर येतील याची खात्री नाही. आम्ही त्यांना जरा हात दूर काढलं तर वाहत्या प्रवाहातून ते वाचतील. तेव्हा दयाशक्ती लीलाशक्तीला सांगते तुझे नियम जरा झेले कर. हा कडक नियमानं वागू नको. सर्व लोकांच्या उद्धारासाठी भगवंताची करुणा जी आहे दयाशक्ती ही अत्यंत महत्वाची. तेव्हा तिथे वेदांत देशिक म्हणतात की अशा तऱ्हेच्या ह्या दोन शक्ती आमचा उद्धार करण्यासाठी लीलाशक्ती जरी पुढे न आली तरी दयाशक्ती चटकन पुढे. ती आमच्या मागील जीवनाची फाईल मधल्या पुण्याची यादी वाचत बसते. आणि एखादं कुठे लहानस जमेच्या बाजूला पुण्य असेल, गुणक्षर म्हणजे जसं गुणाक्षर न्यायानं एखाद्या लाकडावर एखाद्या किड्याने कोरून कोरून काही आकार जर काढला तर त्या आकारावर श्रीराम ही अक्षराची संज्ञा आली तर
त्या किड्याला ते माहित नाही की माशा या कोरण्याला स्त्रीला अशी संज्ञा यायची आहे. तसं त्या आमच्या प्राचीन कर्माच्या फाईलमध्ये एखादं पुण्य आमच्या उद्धारासाठी कामी पडण्याचं असूही शकतं याचा शोध भगवंताची दयाशक्ती घे. आणि तिला सत्य सांगतो त्यांचा उद्धार झाला पाहिजे. भगवान म्हणतात इथं म्हणता येतं होऊन जाऊ द्या. इरा शक्तीला ते सांगतात तुला साऱ्या जगाचा कारभार मोकळा. तिला कामच नाही हिच्या उद्धाराचं काम तिला करू दे असं भगवान सांगतात. अशा रीतीनं रामानुजांच्या संप्रदायाप्रमाणे जीवाच्या उद्धारासाठी जीवाच्या प्रयत्नापेक्षा परमेश्वराची करुणाच जास्त उपकारक आहे. वल्लभाचार्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रमेय बलानं नाम चालतं, प्रमाण बलानं नव्हे. नावाचं प्रमेय जे नामी तत्व आहे भगवत त्याची कृपा झाली म्हणजे नाम चालतं. नाम घेणारा कितीही पतित असला तरी परमात्मा त्याचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. प्रमेयाची परमात्म्याची शक्ती नामामध्ये अवतीर्ण होते. नामयती नामेनम इति नाम, नामेनम नामयती. ज्याचं नाव आहे ते परमेश्वराला वाकवणार असं सामर्थ्य नामामध्ये आहे. अशा तऱ्हेच्या अचिंत्य सामर्थ्य संपन्न आणि परमेश्वराच्या प्रणिधानानं आपला उद्धार होतो हे आश्वासन आहे. त्या परमेश्वराचं स्वरूप मोठं सुंदर मांडलेलं आहे. महर्षी पतंजलींनी ईश्वर तत्वाचा एवढा सुंदर विचार केलेला आहे की मला वाटतं त्याचा विचार जर केला तर कोणी नास्तिक राहणार नाही. काही नास्तिक स्वतःला म्हणवणारा एक वर्ग आहे. त्यांना असं वाटतं की माझ्या बुद्धिभागातून जन्माला आलेले युक्तिवाद हे अनन्य साधारण आहे. मला अंधश्रद्धा मान्य नाही असं म्हणणारे सुद्धा आपल्याच बुद्धीवर अंधश्रद्धा ठेवून बोलत असतात. स्वतःच्या बुद्धीवर अंधश्रद्धा असावी की नसावी. अरे भारताच्या संविधानात सुद्धा 67 पुरवणे आणि त्याला आणि प्रक्षेप पुरवलं. विधानात सुद्धा संविधानात सुद्धा चुका होऊ शकतात. सामान्य माणसांच्या लेखनात काय चुकांचा असंभव आहे. केवळ बुद्धीवर विश्वास ठेवून जीवनाचे प्रश्न सुटत नाही तेव्हा त्याच्या पलीकडच्या श्रद्धा शक्तीनं प्राप्त होणाऱ्या परमेश्वराचा विचार आमच्याकडे केलेला आहे. तेव्हा त्या परमात्म्याचा विचार योग दर्शन ज्ञानाने जसा मांडला तो अत्यंत आहे. ते म्हणतात क्लेश कर्म विपाकाशयैः अपरामृष्टः पुरुष विशेषः ईश्वर. पुरुष नव्हे पुरुष विशेष असामान्य पुरुष. सामान्य पुरुष बद्ध असतात, मुक्त होतात, मुमुक्षु असतात. कुणी बद्धावस्थेत, कुणी मुक्तावस्थेत, कुणी मुमुक्षु दशेमध्ये. परमेश्वर बद्धही नाही, परमेश्वर मुक्तही नाही. तो सदैव मुक्त आहे, तो सदैव ईश्वर आहे म्हणून पुरुष विषय. आम्ही बद्ध आहोत, मोक्षाची वाट पाहतो आहोत आणि साधक आहोत, मुमुक्षु आहोत. जे मुक्त झालेले आहेत ते पूर्वी बद्ध होते. जे बद्ध आहेत ते पुढे साधनेने मुक्त होणार आहेत. जो बद्धही नाही मुक्तही नाही तो ईश्वर. बद्धाला पूर्व बंध कोटी संभवते, मुक्ताला उत्तर कोटी संभवते मोक्षानंतरची. पण ज्याला बद्धही म्हणता येत नाही, मुक्तही म्हणता येत नाही, ईश्वर मुक्त व्हायला शकत बरोबर आहे. तो बद्ध होतच कधी. नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, नित्य मुक्त अशी विषय वापरतो आपण. त्या परमेश्वराचा पुरुष विशेष पुरुष येते, पुरुष येते. या शरीर नगरीमध्ये जो असतो अर्जुन तिष्ठती. सर्वांच्या हृदयामध्ये सर्वांच्या अंतःकरणामध्ये जो मुक्कामाला असतो तो सर्वस्य चाहम हृदय संनिविष्टः. त्या पुरुष विशेषाला ईश्वर.
आणि आणखी त्याचं विशेषण सांगतात की इतर जे जीव आहेत यांच्यामध्ये क्लेश, कर्म, विपाक आणि आशय ह्या चार अशा तऱ्हेच्या दुःखद अशा तऱ्हेच्या उपाधी त्याला लागलेल्या. सामान्य जीवांना क्लेश, क्लेश शब्द हा पारिभाषिक, मराठीत त्याला क्लेश झाले म्हणजे सामान्य असं नाही. क्लेश म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हा पंचक्लेश. अज्ञान आहे जीवाकडे, अस्मिता आहे तर दर्शन शक्ती हो एकात्मदेव अस्मिता. राग द्वेष आहे तोच. राग म्हणजे मराठीचा राग नव्हे, राग म्हणजे विषयासक्ती. कोणत्या तरी वस्तूपासून भोग मिळवण्यासाठीची अत्यंतिक आसक्ती त्याला राग म्हणतात. राग भरपूर असला की द्वेष झाला. राग आणि द्वेष हे आणखी दोन क्लेश, अखिलेश मरण भय. देहाशी जेवढी घट्ट एकात्मता तेवढं मरण भय आली. देहाशी तुम्ही एकरूप झालात की मरण भय आणखीन जास्त. म्हणून क्लेश, अज्ञान असणे, अहंकार असणे, राग असणे, द्वेष असणे, मरण भय असणे हे क्लेश जीवामध्ये ईश्वरात नाही. हे पंचक्लेश प्रत्येक जीवामध्ये आहे, ईश्वरात नाही. त्यानंतर कर्म तीन प्रकारचं, शुक्ल कर्म, कृष्ण कर्म. कृष्ण शुक्ल कर्म, तो शुक्ला कृष्ण कर्म. कर्मा शुक्ला कृष्ण योगिन स्त्री समितरेखा. काही पाप करणारा वर्ग आहे, निषिद्ध वागणारा वर्ग आहे, स्वच्छंद वागणारा वर्ग आहे. बऱ्या वाईट सीमा तुमच्याही विचारात न घेताना मनाला येईल तसं वागणारा वर्ग आहे, त्यांचं कर्म कृष्ण. काही पापभिरू आहेत, सज्जन आहेत, सात्विक आहेत, श्रद्धावान आहेत, प्रामाणिक आहेत. या जगातून काहीतरी आपण ईश्वराकडे जाण्यासाठी प्रवास सुरू करावा असा प्रामाणिक प्रयत्न करणारे, भगवद्भक्तीचं पाठीरे घेऊन प्रवासाला निघालेले असे काही लोक आहेत, ते शुक्ल कर्म. काही वर्ग असा आहे, पापही करतो, पुण्यही करतो. पाप चालू होतो, पुण्यकर्म एक मनुष्य भेटला म्हणा हे चांगलं नाही चढवतो. तेव्हा शुक्ल कर्म, कृष्ण कर्म दोन्हीचंही जीवन काही चांगलं आहे. आणि याच्या पलीकडे योगी जे असतात त्या योग्यांच्या जीवनामध्ये मात्र अशुक्ल अकृष्णता. त्याला शुक्ल ही संज्ञा देता येत नाही, कृष्ण ही संज्ञा देता येत नाही. ते पापातही जमा होत नाही, पुण्यातही जमा होत नाही. त्याचा बंध तत्वान श्लेष नाही. त्याचा पूर्णपणे अंतःकरणाला कोणताही श्लेष होत नाही, अश्लेष होत नाही. तेव्हा अश्लेष विनाश ब्रह्मसूत्राचा शब्द आहे. तेव्हा अशुक्ला कृष्ण कर्म, तिथे अशा तऱ्हेचे कोणतंही कर्म ईश्वरात नाही. आम्हाला कर्मापासून बलिदान होतं. तेव्हा क्लेश कर्म विपाक. विपाक म्हणजे केलेल्या कर्माचा परिणाम भोगण्यासाठी आपल्या समोर येणे विपाक. चांगलं वागलात चांगलं फळ मिळेल, वाईट वागलात वाईट फळ मिळेल. बरं वाईट दोन्ही वागला सगळं दुःख मिश्र फळ मिळेल. विपाक भोगल्याशिवाय तुम्हाला गती. मग तो विपाकही, मग विपाक कोणत्या रूपानं सती बोले तद्विपाको जात्यावर भोगा. जन्म हाही विपाक आहे. जन्म हे कर्मफळ आहे. इथून सर्व दोरे वर्णाश्रम व्यवस्थेला जाती शरीराशी एकरूप झालेली आहे की मनासह शरीराशी एकरूप झालेली आहे. जर ती मन शरीराशी व्यासज्यमान धर्माने असेल तर ती जाती या जन्मामध्ये कायद्यांच्या घोषणांनी बदलता येईल का? अशी बदललेली जात किती वेळ तशी राहील, तशी बदल काय सांगतात.
की शरीर मनोनिष्ठ आहे, म्हणजे जाती हा कर्मविभाग बनलेला जात्यावर भोगा. जर कर्मविभाग म्हणून जाती आली असेल तर ती जाती नष्ट करण्याचा संबंध देहनाशापर्यंत पोहोचतो. आयुष्य, दीर्घ आयुष्य, अल्प आयुष्य हाही कर्मविभाग आहे. जन्माला आल्यावर जीव 5व्या दिवशी मरतो. जन्माला करायला उत्तर द्यायचं 5व्या दिवशी मरायचं होतं तर 5 दिवस तरी आला कशाला इथे, काय उत्तर? कर्मविभाग 5 दिवसाचा रोग घेण्यासाठी जन्माला राहतो. कारण नव्हतं वास्तविक नसता समजा असतं असं घडतो. गर्भात काहींचा मृत्यू होतो, पहिल्या दिवशी होतो, दुसऱ्या दिवशी होतो. रंगलेले संसार घडतात, कारण घेत आहेत किफायत. असं का झालं याचं उत्तर नाही देता येणार. अंधारात ते वादळ सरकलं पुढे. 500 लोकांचे बळी घेतले, 50 लाख लोकांवर परिणाम झाला. वादळाला काय हाच उद्योग होतो? इकडे का नाही आलो? तिकडेच काय गेलं, काय कारण समजायला पाहिजे नाही. आलं ही गोष्ट खरी आहे. तिकडे काय गेलं ही ईश्वराला माहीत. रेल्वेचे मध्ये अपघात झाले, 10 भाग मोठाले, ते कारण सांगता येते. सरकार म्हणजे काय, तुमच्या आमच्या सगळी माणसं पोहोचली तिथे, त्यांना काय हे असं मोठं असणार आहे समजण्याचं. 3 दिवस पाऊस पडला तर यांना अन्नाची पाकिट फेकायला यांची विमानावर जात नव्हती. तो आढळ यांची हेलिकॉप्टर ढगलू लागली. निसर्गाच्या पुढे काही सरकारचे काय करणार हो? या सर्वांची कार्यकारण मीमांसा कशी करणार आपण? आपलं काही सांग घडल्यावर आपण त्यांना शिक्षित लोकांना मदत करण्याचं काम करू शकतो. ते बरं झालं असंही म्हणता येत नाही, वाईट झालं म्हणूनच उपयोग म्हणा. वाईट झालं जातं, वाईटला काय चांगलं म्हणायचं? दुःख समजाय जाणार. हा विकास आहे समष्टी प्रारब्धाचा परिपाक. संपूर्ण समाजामध्ये घडणाऱ्या महापातकांचा परिणाम अशा लोकांना झाला पाहिजे. पंचमहाभूत विकृत होता, क्षुद्र होता. पंचमहाभूतांमधला क्षोभ कोण निर्माण करतो? समष्टी पातक. यामुळे सगळ्यांची कार्यकारण मीमांसा. तेव्हा क्लेश सर्व विभाग आणि त्या विभागाप्रमाणे असलेल्या आशय म्हणजे वासना. वासना असेल तर भोग घडतो, भोग असेल तर गेला. अशी दोन्ही तरी सेवा. शरीरानं ही सेवा करता येते, धरानं ही सेवा करता येते. एखाद्या चांगल्या कार्यासाठी भरपूर धन देणं, देणगी देणं, दान देणं, ही सेवा. किंवा शरीराने झेलणं. सर्वांजवळ पैसे नसतात, त्यांचे तो पैसा नाही तरी शरीरानं सेवा करावी. शरीरानं करावी, धनानं करावी, वाणीनं करावी. तो अपत्यध्येय तरुवित्तजा हा वल्लभाचार्यांचा सिद्धांत आपल्या आणि माहितीच्या दृष्टीनं विषय अनुकूल आहे. तेव्हा ईश्वराचं प्रणिधान, प्रकर्षेण निधान आपल्या अंतःकरणाशी, आपल्या वाणीशी, आपल्या शब्दाशी हा त्यात मुख्य भाग आहे. आणि या प्रणिधानाने आवर्जित अशा तऱ्हेचा परमात्मा अभिध्यानात शब्द वापरले. अभिध्यान शब्दाचा असा अर्थ करतात की तुमच्या तन्मयतेनं, त्या भक्तीच्या विशेषानं प्रसन्न झालेला परमात्मा त्या साधकाला त्याच्या अभिष्ट अशा ध्येयापर्यंत जाणारा मदत करतो. त्याला अनुपत्ती योगम तमीयन मामुपयांचे गीतेतही सांगितलेलं आहे. तेव्हा त्या परमेश्वराची परिधानात्मक अशा तऱ्हेची सेवा, परिधानात्मक अशा तऱ्हेची भक्ती ही अत्यंत मुख्य. भक्तीचा अर्थ ही आमच्या शास्त्रकारांनी विविध केलेला आहे. मधुसूदनांचा तर मजेदार अशा तऱ्हेचा व्याख्येचा भाग आहे. द्रुतस्थ भगवत सर्वात धारावाहिकदांगता
सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्य गुरु. गीतेत नित्याभियुक्त शब्द नित्याभियुक्त. आम्ही संसाराशी नित्याभियुक्त असतो, परमेश्वराशी. केव्हाही कोणालाही विचारा, जो अधिक या जगामध्ये गुंगलेला आहे, रमलेला आहे, बुडालेला आहे, तो संसाराशी नित्याभियुक्त. स्वप्नातही हिशोबाच्या वया, इन्कम टॅक्सची चिंता स्वप्नातही. 2 नंबरची वही डोक्यात. नित्याभियुक्त. अशी तन्मयता ईश्वराबद्दल झाली तो. तेषां नित्याभियुक्तानां सदैव संसार जसा आमच्या मनामध्ये रांगत असतो, रेंगत असतो, खेळत असतो, असा परमात्मा जर आमच्या अंतःकरणात खेळू लागला तर या प्रीतर्वेकानां मूर्ख कामरांची विषयावर जेवढी प्रीती असते, हे परमेश्वरा तुझ्यावर तेवढी प्रीती आमची झाली तर आम्ही रखतो. विषयावर प्रेम सांगावं लागत नाही. कसं जेव्हा शाळा राहील, भोगाभ्यासाला शाळा लागत नाही, योगाभ्यासाला शाळा लागतात. तेव्हा या प्रीतर्वेकारा विधी मुक्ती दर्शन केलेलं आहे. दुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्य. अंतःकरणाच्या 3 अवस्था, द्रवावस्था, शिथिलावस्था आणि कठिणावस्था. संसारी माणसं संसारातल्या विकारांनी द्रवित होतात, हर्ष भय क्रोध हे द्रवावस्थेचे हेतू आहे. कामुक कामानं द्रुत होतो, क्रोधायुक्त वर्ष क्रोधानं द्रुत होतो. आम्हाला द्रवावस्था येण्यासाठी परमेश्वराच्या धर्माचं श्रवण घडलं बाजूने दुतस्य भगवत परम. काही शिथिलावस्था, द्रुतही नव्हे, कठीणही नव्हे. कठीणावस्था म्हणजे काय? कितीही कुठेही ऐकलं वाचलं तरी काहीही धम्म फरक न पडणे, कठीणावस्था. दगडासारखी वाढते, हलायचं नाही इकडे तिकडं. निष्कंप नास्तिक्य. नास्तिक्याला जरा सरे गेले तरी आवडत नाही का? नास्तिक्याचे देणारे माझे लोक आहेत. निष्कंप नास्तिक्याचे लोक. कठीणावस्था. कितीही पटवून सांगा, नाही हो, आमची पॉलिसीच तशी आहे. अहंकाराच्या मथरामध्ये आपल्या पूर्वाग्रहांची पूजा बांधणारे हे गणेश भक्त. त्या गणंग दुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता. चित्त द्रुत झालं, द्रवावस्थेला आलं तरी धारावाहिक अखंड धारेप्रमाणे मनोवृत्ती पाहिजे, ती परमेश्वराविषयीची पाहिजे. अशा वेळच्या 3 विशेषणांनी विशिष्ट जी परमेश्वर विषयक अंतःकरणाची वृत्तीधारा, भगवदाकार वृत्तीधारा, तिला अधिभक्ती असं म्हणतो. त्या विभक्तीचा उल्लेख योगशास्त्रामध्ये परिधान शब्दाने करतात. अशा या परिधानाचा, परमेश्वराच्या श्रेष्ठ भक्तीच्या योगाचा, उपासनेचा प्रत्येक साधकाला उपयोग होणार. या ठिकाणी आपण बनलेले आहात. दत्त महाराजांना अभिवादन आम्ही केलंच पसंत, पण त्यांच्याबद्दल काय विवाद करत अशी. कारण का ते इतके विनम्र आहे, इतके प्रसिद्धी जनमुख आहे की त्यांच्या आतलं बाहेर येणं हे कठीणच आहे. ते समजतच नाही लोकांना. एवढे फार उशिरा समजलं. अशा लोकांचं व्यक्तिमत्व फार उशिरा लक्षात झालेलं ही गोष्ट समजा आनंदाची गोष्ट आहे.
आणि त्यांच्याबद्दल बोलताना एक श्लोक आम्हाला आठवतो. शास्त्रेषु निष्ठा सहजश्च बोधः प्रागल्भ्यम् अभ्यस्त गुणाच वाणी कालावबोधः प्रतिभा नवत्वम् एते गुणाः कामदुघा क्रियातु. शास्त्राबद्दल नितांत निष्ठा, प्राचीन वेदांताबद्दलचा नितांत आदर त्यांच्याकडे आहे. सहजश्च बोध, प्रतिभा एवढी उज्ज्वल आहे त्यांची की मोठ्या कठीण ग्रंथांमधल्या सुद्धा पंक्ती सहज त्यांच्या लक्षात प्रागल्भ्यम, प्रगल्भता मनाची व्यापकता, पूर्वग्रह घेऊन पठण अध्ययन नव्हे, विचार करून मत बनवावी, मत बनवून मत निश्चित करून विचार करू नये. मत पक्के त्याच्या भोवती विचारांच्या प्रदर्शन, सगळे विचार मताच्या शक्यतेला बांधायचे. मत म्हणजे अहंकारामध्ये पूर्ण परिपक्व झालेला पूर्वग्रह. तेव्हा प्रागल्भ्यम अभ्यस्त गुणाचे वाणी, वाणी म्हणजे समता इत्यादी गुण आहे, माधुर्य आहे, त्या सर्व गुणांचा पूर्णपणे समन्वय आहे. अनुग्रह कर्म वाक्यम सत्यम प्रिय हितंजय वाणीचे गुण, कुणालाही उद्वेग आणणारी वाणी त्यांच्या मुखातून निघायची नाही. मनुष्य विद्वान झाला की उद्वेजक बोलण्याची फॅशन पडलेली आहे. दुसऱ्याला काहीतरी टोचणार बोलून मोकळा, शांत सात्विक हृदयाची माणसं या मार्गाने जात. तर मग पण कुणाला पोचणार असं बोलणार. सत्यम प्रिय अभ्यस्त गुणाच्या वाणी कालावबोधा, वर्तमान काळाचा वेध घेऊन ते चालतात. कालजन्य अडचणी त्यांच्या लक्षात येत नाही असं नाही. तेवढे ते काही अनवधानानं वागणारे नव्हे, तर काळाचा बोध वेध घेताना सुद्धा शास्त्रीय सिद्धांतापासून दूर न जाण्याची श्रद्धा काय. आणि प्रतिभा नवत्व, प्रतिभानत्व, प्रतिभेत नवत्व हे सर्व गुण त्यांच्यामध्ये पूर्ण असल्यामुळेच त्यांच्यावर गुरुकृपाही पूर्ण आहे, शास्त्रकृपा पूर्ण आहे, आत्मकृपाही पूर्ण आहे. आणि परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्यापासून आलेली गुरु परंपरा त्याचे ते श्रेष्ठ उत्तराधिकारी असल्यामुळे अशा एका महापुरुषाच्या आणि या महोत्सवामध्ये आपण सामील झालेले आहात. म्हणून शेवटी पुन्हा त्यांच्या चरणावरील अभिवादन करून दोन शब्द करतो. ऐकलंय योगमार्ग आणि सत्यपाठ त्यांचं स्थान त्याने उत्तम रीतीने दाखवलं. आणि परमपूजनीय धुंडराज महाराज दत्त महाराज यांचं त्यांनी यथायोग्य शब्दात वर्णन केलंय. त्यांची योग्यता काय आहे तसं यथायोग्य वर्णन त्याने आपल्या भाषणातून केलेलं आहे. गौरव समितीच्या विनंतीला मानधन ते इथं आले आणि उत्कृष्ट सेवा तुम्ही आपल्याकडे सादर केलेली आहे. त्यांच्या कार्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो, धन्यवाद मानतो. आपला प्राणवायू जो असतो, प्राण जो असतो ना, तो फक्त राजाच्या शरीरातले राहील. आणि रंक म्हणजे गरीब निश्चय.